काल शेगाव सुत्तामध्ये आपण शेवटच्या कन्येसाठी जे विनय होते ते आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत की भगवान बुद्धाच्या काळामध्ये त्याचे काही समर्थक होते आणि काही विरोधकही होते. समर्थक कोण होते तर तो पहिला मुद्दा आहे, आपण तो घेऊ की त्यांचे समर्थक कोण होते. आणि म्हणजे भगवान बुद्धाच्या काळातले, तर त्यावेळेस त्यांचे समर्थक आणि विरोधक हे त्यांचे समकालीन होते. कारण आताही विरोधक आहेत आणि समर्थकही आहेत, पण भगवान बुद्धाच्या काळामधले म्हणजे त्यांना समकालीन असणारे. त्यावेळेसही भगवान बुद्धाला म्हणजे सर्वस्वी स्वीकारलं गेलं होतं का? नाही. तर त्यावेळेस विरोधही होता आणि समर्थनही होतं. तर पहिले समर्थनात कोण कोण होते त्यांचे आपण बघूया, त्याचे समर्थक कोण होते. तर बिंबिसार राजाचं दान म्हणजे समर्थन केलं तर काय अर्थ होते त्याचे नेमके? समर्थन केलं म्हणजे स्वीकारणं. आणि मग स्वीकारण्याच्या कोणत्या गोष्टी आहेत? आजही आपण म्हणताना म्हणतो की नाही आम्ही बुद्ध आहोत. मग आम्ही बुद्ध आहोत तर बुद्ध दिसलो पाहिजे की नाही? कपाळावर तर काही आपल्याला लिहिलेलं नाही की आम्ही बुद्ध आहोत का काय आहोत. मग आम्ही बुद्ध आहोत तर बुद्ध दिसलो पाहिजे. मग आपल्याला दिसण्याचे काय अर्थ आहेत? त्यावेळेच्या मध्ये राजे महाराजे होते. राजे महाराजे होते तर ते भगवान बुद्धाच्या तिथे जात होते, त्यांना बोलवत होते किंवा त्यांना दानही करत होते. मग आताच्या बुद्ध ओळखायचं तर काय परिस्थिती असेल? आताचा बुद्ध कसा ओळखायचा? सगळे राजे आहेत का? नाही. मग आत्ताचा बुद्ध आचरणाने कळला पाहिजे. नाहीच आचरणाने कळत तर किमान विहारात जातो की नाही, आहे की नाही? त्याच्या घरी बुद्धाचे कार्यक्रम होतात की नाही? त्याचे सगळे विधी बुद्धाच्या नुसार होतात की नाही? नाही तर मुलाचे जावळ काढतो बोकड्या कापतो, बुद्ध होईल का? नाही. कारण बुद्ध असेल तर बुद्ध दिसला पाहिजे. त्याचप्रमाणे बुद्धाच्या काळामध्येही त्याचे समर्थक लोक होते, म्हणजे अनुसरण करणारी होती आणि ती तशी दिसत होती. त्याच दृष्टीने राजा बिंबिसार, तर बिंबिसाराचं समर्थन कसं होतं आणि कसं अनुसरण होतं? तर राजा बिंबिसारांनी बराचसा, म्हणजे पहिली गोष्ट तर बिंबिसारांनी त्यांचं अनुयायित्व पत्करलं होतं. धम्माची दीक्षाच त्यांनी घेतली होती. आणि म्हणून राजा बिंबिसार कसा राजाचा समर्थक आहे ते आपण बघूया. बिंबिसार राजा हा तथागताचा फक्त अनुयायी नव्हता, तो त्याचा परम भक्त आणि त्याचा धम्माचा एक प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले, भिक्खू संघासह भगवान उद्या माझ्याकडे भोजन घेण्यास संमती देतील काय? तथागताने मुग्ध राहून संमती दर्शवली. आपले निमंत्रण स्वीकारून केले गेले आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला. त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला. रात्र संपताच बिंबिसाराने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागताला तो म्हणाला, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे. तथागताने 2 प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले. उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्वजटील भिक्खू समेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. तथागत बिंबिसार राजाचा महालाकडे निघाले. तेथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खूसह ते बसले. बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खूला वर्गाला स्वतःच्या हाताने भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ करतात बिंबिसार राजा त्यांच्या जवळ बसला. त्यांच्या जवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला, तथागतासाठी निवासी जागा कुठे बरे निवडावी? गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यात जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी. दिवसा गजबजलेली नाही अशी शांत, रात्री जनमर्दनापासून दूर एकांतात आणि निवृत्त वासास अनुकूल अशी. बिंबिसार राजाला मग आठवले, माझे वेळुवन उद्यान गावापासून फार दूर नाही आणि जवळही नाही, शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर. बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघास मी ह्या वेळुवन उद्यानाचे दान केले तर? मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्ण पात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघास माझे वेळुवन उद्यान मी दान देत आहे. तथागताने उद्यानाचा स्वीकार केला. तथागताने नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावर उठून ते निघून गेले. या प्रसंगानंतर तथागताने प्रवचन करताना भिक्खूने सांगितले, भिक्खू, ह्या विद्वानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हास अनुमती देत आहे. भगवान बुद्धाचे समकालीन राजा बिंबिसार आहे. आपण मागे बघितलं असेल की जेव्हा भगवान बुद्ध ग्रहत्याग करून निघाले तेव्हा बिंबिसाराच्या राजगृहामध्येच थांबले होते. आणि तिथला तो प्रसंग आहे की जेव्हा
ते चारिका करत होते तेव्हा पूर्ण गावातली मंडळी त्यांच्या पाठीमागे हे होत होती. आणि राजा जेव्हा वरून बघत होता तेव्हा राजपुत्राला त्यांनी बघितलं आणि त्यावेळेसच त्यांना विनंती केली होती की तू जाऊ नकोस, माझं अर्ध राज्य मी तुला द्यायला तयार आहे. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की नाही, आता मी जेव्हा ग्रहत्याग केलाय तेव्हा मी शांतीच्या शोधाला निघालोय. आणि मग बिंबिसार राजाने तेव्हा कबूल करून घेतलं होतं की जर तुम्हाला ते सापडलं, जर बुद्धत्व तुम्हाला प्राप्त झालं तर मग माझ्या नगरीला तुम्ही अवश्य भेट द्या. त्यानुसारच ते तिथे आले होते आणि त्यानुसार ह्या बिंबिसार राजाने भगवान बुद्धाला भोजनाचं निमंत्रण दिलं. बघा त्यावेळेचे राजे होते, नुसतं भोजनच दिलं का त्यांनी? आजही आपल्याकडे प्रथा आहे, भिक्षूला भोजनाला बोलवलं तर मग आपण काय करतो, दान देतो ना काही ना काहीतरी. मग आपल्या आताच्या पद्धतीत तुम्ही काही राजे नाही आणि आताचे भिक्षू बी काही बौद्ध नाही. मग त्याप्रमाणे त्यावेळेचा राजा मोठं दान देत होता. आताही आपण दान देतो, पण दानाची प्रक्रिया तीच आहे. कारण राजाच्या मनामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय तो काही देत नाही. आजही भिक्षूला सगळेच बोलवतात का? जोपर्यंत तुमच्या मनामध्ये निर्माण होतं. कारण मी मागे सांगितलं की ह्या साकेत नगरमध्ये जवळजवळ 90% लोक आपली आहे. मग आता साधारणतः इथे मला तरी वाटते 2-2.5 हजार घराची वस्ती तर असेल. मग या 2-2.5 हजार घराच्या लोकांनी जर ठरवलं की दर दिवशी भिक्षूला आपल्या घरी बोलवायचं, किती भिक्षू लागतील? दर दिवशी नाही म्हटलं तरी एका माणसाने समजलं की मला 15 दिवसाला मी एकदा बोलेन, तरी ह्या साकेत नगरमध्ये 500 भिक्षू कमी पडतील. पण तसं होत नाही. होतं कधी कधी आमच्या रविवारच्या दिवशी मात्र आमच्याकडे भरपूर लोक येतात, आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे कार्यक्रम आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यावेळेसही राजे लोक भिक्षूला किंवा भगवंताला, संघाला निमंत्रण देत होते. आजही देतात, नाही असं नाही, निमंत्रण देत नाही अशातला नाही, पण त्यावेळेची प्रथा स्वतःहून जाणारी होती. आता फक्त कार्यक्रम असेल तर करतात, तिथे कार्यक्रमाची गरज नव्हती. त्यांना वाटलं त्यावेळेस ते भगवंताला किंवा यांना भोजन दान देत होते, कारण धम्म ऐकण्याची उत्सुकता त्या लोकांच्या मनामध्ये होती. आणि भोजन झाल्यानंतर दान द्यावा असा त्यावेळेचा शिरस्ता होता, तो आजही चालू आहे. कुठेही जर आजही आम्ही कार्यक्रमाला कुठेही जातो, मग कुणीही असेल तर कुणाच्याही घरी भोजनाला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचं दान ते देतात. कधी फलदान असतं, तर अष्टपरिष्कार असतात, तर कधी अर्थदानही असतं. लोक ते तशा प्रकारे अजूनही ती प्रथा चालू आहे. त्या बिंबिसार राजाने जेव्हा भगवंताला निमंत्रण दिलं, भोजन झालं, तेव्हा तो मनात विचार करत होता की मी राजाला काय दान देऊ, भगवंताला काय दान देऊ. आणि मग त्याच्या मनात आलं की काय असतं की दान देता नाही आपण दान ही पारमिता आहे. कारण दान पारमितेमध्ये बऱ्याचशा पारमिता समाविष्ट आहेत. आणि म्हणून त्यावेळेचे समकालीन बिंबिसार राजा, कारण हा समर्थक असल्यामुळेच तर बोलत होता ना, समर्थक असल्यामुळं दान देत होता. जर समर्थक नसता तर त्याने दान दिलं असतं का? नाही, किंवा भगवंताला बोलवलंही नसतं. आणि म्हणून त्याने विचार केला की दानही असं दिलं पाहिजे की ते सत्पात्री असावं, म्हणजे त्याचा उपयोग व्हावा आणि तोही चांगला उपयोग व्हावा. आता कधी कधी जर आपण कोणाला तलवार दान दिली तर त्याचा उपयोग चांगला होईल का? कारण शस्त्र हे कधीही विघातकच असतं. म्हणून दानही देताना आपण काय दान देतो आणि घेणाऱ्यानेही आपण काय दान घेतो. कारण भिक्षूला तलवार दिली आणि भक्षूने स्वीकारली तर चालेल का? कारण काही काही आता तुम्ही जर गेलं तर राजकारणी लोक स्टेजवरच गदा देतात, तलवार देतात, आहे की नाही? ते दान चांगलं आहे का? नाही. कारण जे तुम्ही दान देता त्याचा उपयोगही चांगला झाला पाहिजे. कारण भिक्षूला दान दिलं, भोजन दान दिलं तर भिक्षू जास्त दिवस जगेल, चांगलं दान आहे ना, म्हणून भिक्षूने ते स्वीकारलं पाहिजे. भिक्षूला जर चिवर दान दिलं तर त्याचं अंगाचं संरक्षण होतंय, पाणी, पाऊस, वारा याच्यापासून संरक्षण होतंय. त्याला जर तुम्ही अर्थदान दिलं तर तो प्रचार करण्याकरता त्याचा खर्च करेल. आणि म्हणून दानही देताना म्हणून तो राजा विचार करत होता की मी कसं दान देऊ. आणि मग त्याला आठवलं, कारण तो राजाच असल्यामुळे, की गावाच्या थोडं लांबही नाही आणि जवळही नाही असं त्याचं ते वेळूवन होतं. म्हणून भगवान बुद्धाला पहिलं दान मिळालं ते वेळूवनाचं, राजा बिंबिसाराकडून. आणि म्हणून भगवान बुद्धाला त्याने विनंती केली की तुम्ही माझ्याकडे भोजन स्वीकारलं, त्याचप्रमाणे मी तुम्हाला वेळूवन दान देतो, ते स्वीकारा. आणि भगवान बुद्धाने ते स्वीकारलं. आणि मग आपल्या भिक्षूंनाही ते प्रवचन दिलेलं आहे. आता तिला भिक्षूंना प्रवचन दिलं तर त्यावेळेस त्यांनी ते महत्व सांगितलेलं आहे दानाचं, आणि वेळूवनाचंही त्यांनी महत्व सांगितलं, आणि भिक्षूंनी दान का स्वीकारावं. आणि मग तिथे ते भिक्षू लोकांनाही सांगितलं की तुम्ही हे दान स्वीकारा. कारण कुठलंही दान भगवान बुद्धांनी व्यक्तिगतरित्या कुठेही स्वीकारलेलं
नाही, स्वीकारलं ते सगळं संघाकरता स्वीकारलेलं आहे. आणि संघाकरता स्वीकारलं तर मग ते आपल्या भिक्षूला सांगायचे की आता हे आपण दान संघाकरता स्वीकारलेलं आहे. संघाकरता स्वीकारलं म्हणजे सगळा संघ त्याचा उपभोग घेऊ शकत होता. आणि म्हणून वेळूवनामध्ये जवळजवळ वेळूवन, जेतवन आणि राजगृह इथं भगवान बुद्धाचे जास्त वर्षावास झालेले आहे. दुसरा त्यावेळेसचा त्यांचा समकालीन आहे आणि दानदाता आहे अनाथपिंडक. अनाथपिंडकाचं नावच अनाथपिंडक काय आहे, तर जो अनाथाचा आश्रयदाता आहे. जो कोणी पोरके असतील, जो कोणी ज्यांना गरजवंत असतील त्यांना तो मदत करत होता, दान करत होता, म्हणून त्याचं नाव अनाथपिंडक पडलेलं आहे. अनाथपिंडक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागताकडे गेला. त्याचा उजव्या बाजूस असनस्त झाल्यावर तो म्हणाला, भगवान आपणास माहीत आहे की धन धान्य समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीस मी वास्तव्य करीत आहे, जिथे प्रसंजित राजा अधिकारावर आहे. तिथे एक विहार बांधावा अशी माझी मनीषा आहे. आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा. तथागताने मुग्ध राहून दान ग्रहणास संमती दर्शवली. निराधाराचा मित्र आणि अनाथाचा आश्रयदाता असा तो अनाथपिंडक घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्ष वाटिकांनी आणि निर्मल जल प्रवाहाने परिपूर्ण असलेले उद्यान त्यांच्या दृष्टीस पडले. जेव्हा त्याने विचार केला ते रमणीय स्थान तथागताच्या भिक्षू संघासाठी योजलेल्या विहारासाठी अनुरूप आहे, आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली. राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता, कारण त्याला फार मोल वाटे. प्रथम त्याने नकार दर्शविला, पण अखेरीस तो म्हणाला, या सर्व भूमीवर जर तू सुवर्ण मुद्रात पसरशील तरच फक्त तुला ते मिळेल. अनाथपिंडक आनंदित झाला आणि सुवर्ण मुद्रा पसरण्याने त्याने सुरुवात केली. पण जेत म्हणाला, तू तसदी घेऊ नकोस, मला जमीन विकायची नाही. पण अनाथपिंडकाने आग्रह धरला. त्यांच्यात वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधीशाकडे गेले. मध्यंतरी लोकात ह्या असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कानी पडणाऱ्या गोष्टीत अनाथपिंडकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकतही आली. म्हणून त्याने त्याच्या योजनेकडे चौकशी केली. तथागताचे नाव ऐकताच विहाराच्या स्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला, जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहेत. तथागताच्या दानात माझाही हिस्सा म्हणून इथे वृक्ष मी अर्पण करीत आहे. विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागतांना आदेशानुसार प्रमाणबद्ध असा विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला. अनुरूप अशा शिल्पकाराने त्याला शोभिवंत करण्यात आले. या विहाराला जेतवन असे नाव दिले गेले आणि अनाथपिंडकाने तथागतांना श्राद्धवेळी त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले. तथागत कपिल वस्तूहून श्रावस्तीस त्यासाठी आले. जेव्हा तथागताने जेतवनात प्रवेश केला तेव्हा अनाथपिंडकाने पुष्पवर्षाव केला आणि सुगंधित धूप जाळला. सोन्याच्या झाडीतून तथागताच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला, अखिल जगातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे. तथागताने दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले, सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो. या दानाने दात्याचे आणि अखल मानवजातीचे कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव वर्धित हो. अनाथपिंडक हा तथागताच्या 80 प्रमुख शिष्यापैकी एक होता. त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी होती. दुसरं दान आहे अनाथपिंडकाचं. अनाथपिंडकाला त्याची हकीकत अशी आहे की भगवान बुद्ध हे जेव्हा राजगृहाला होते तेव्हा तो याची नातेवाईक तिथे राजगृहामध्ये होते अनाथपिंडकाचे. आणि जेव्हा तिथे जाऊन त्यांनी भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलं तो एवढा प्रभावित होतो की तो तिथेच त्या बुद्ध धर्माची दीक्षा घेतो आणि नंतर भगवान बुद्धाला निमंत्रण देतो की तुम्ही श्रावस्तीला या. कारण श्रावस्ती नगरी अशी होती की श्रावस्तीचं वर्णनच असं करतात बुद्धाच्या काळामध्ये की जिथे कशाचीही कमी नाही, अशी श्रावस्ती. कारण श्रावस्ती आताच तुम्ही जर ते बघितलं तर काशी म्हणतात त्याला. तुम्ही जर गेला तिथे तर श्रावस्ती जिल्हाच बनवलाय त्यांनी, नाव दिले श्रावस्ती त्याला. परंतु त्यावेळेची श्रावस्ती ही एवढी मोठी होती की तिथे कशाचीही कमी नव्हती. प्रसेनजित राजाच्या ती नगरीमध्ये कशाची कमी नव्हती आणि म्हणून तिथे तो निमंत्रण देतो अनाथपिंडक. आणि जेव्हा तिथून बुद्धाला भेटून तो येतो तेव्हा मनात विचार तोच असतो. कधी कधी बघा आपणही काही चांगलं काम करायचं असेल तर मनामध्ये विचार चालू असतात की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि अनाथपिंडक जेव्हा येतो तेव्हा राजाच्या जेताचं ते वन होतं, राजपुत्राचं ते जेतवन त्याला आवडतं आणि म्हणून त्या राजपुत्राला जाऊन तो म्हणतो की हे मला विकत दे. राजपुत्राला माहिती नाही, पण राजपुत्राला माहिती असतं की हा श्रीमंत आहे, पैशावाला खूप आहे. पहिल्याने तो
राजपुत्र सांगतो की मला काही विकायचं नाही, कारण राजपुत्र आहे, त्याला काही गरजही नव्हती. पण तर नंतर परत तो म्हणतो की जर ह्या जमिनीवर जेवढ्या मोहरा तो सुवर्ण मुद्रा आथरला तर त्याची किंमत तेवढी आहे. आणि तो अनाथपिंड खुश होतो, अंथरायला लागतो. पण परत राजपुत्र म्हणतो मला काही विकायचं नाही. मग त्यावेळेसही राजे लोक जरी होते, पण जर कुठला अन्याय झाला तर तो मात्र न्यायाधीशापर्यंत जायचा. आणि मग हे प्रकरण जेव्हा राजपुत्राच्या विरोधातच गेलं तेव्हा चर्चा तर होणार ना खूप मोठी, किंवा राजपुत्राने असं काय केलं. आणि मग जेव्हा एक चर्चा व्हायला लागल्या की अनाथपिंड खूप श्रीमंत आहे, परंतु घेतो कोणाकरता. आणि मग जेव्हा ते राजपुत्राच्या कानावर जातं तेव्हा राजपुत्र म्हणतो की ठीक आहे. आता ऍक्च्युअली त्रिपिटकामध्ये त्याचं वर्णन असं आहे की एक कोपरा फक्त खाली राहतो आणि तेवढा कोपरा मी दान देतो. इथं झाडाझुडपाचाही उल्लेख आहे. आजही जर तुम्ही कुठल्या शेतीची रजिस्ट्री करायला गेलात तर उल्लेख त्याच्यामध्ये असतो, मी झाडाझुडपा सहित हे शेत विकत आहे. किंवा जर कोणी असेल आंब्याचं किंवा याचं झाड असेल तर लोक काही हिस्सा आपला ठेवतात की बाबा ह्या झाडामध्ये आमचा एवढा एवढा हिस्सा राहील. तसंच तिथे त्या राजकुमारांनी सांगितलं की ठीक आहे, चांगलं काम आहे, भगवंताला तुझ्या दान देतोय तर त्याच्यामध्ये माझाही हिस्सा असावा. म्हणून एका कोपऱ्याची जागा राहते, त्याच्यावरती तो सुवर्णमुद्रा अथरू देत नाही. तिथे बाबासाहेबांनी ते नाही लिहिलं, बाबासाहेबांनी इथं लिहितात तर झाडाचाही उल्लेख त्याच्यामध्ये आहे, परंतु काही भागामध्ये त्यांनी सुवर्णमुद्रा अथरू दिल्या नव्हत्या, त्याचा हिस्सा त्यांनी ठेवला होता. आणि हे दुसरं प्रकरण, असे बरेचसे आहेत. पण बाबासाहेबांनी हे 3-4 प्रकरण घेतलेले आहेत. तसं अनाथपिंडकांनी, की अनाथपिंडक हा त्यांचा पुरस्कर्ता होता. मग हे पुरस्कर्ते तसेच होते का तर नाही, त्यांनी तन मन धनाने बुद्धाच्या धम्मा करता त्यांनी सगळं अर्पित केलेलं आहे, मदत केलेली आहे. म्हणे त्या दृष्टीने हे ते भगवान बुद्धाचे पुरस्कर्ते होते. तर दुसरं आहे जीवकाचं दान. हा जीवक कोण होता? जीवकाची कथा ही खूप आहे, कारण जीवक हा आपण त्याला हा अनाथ म्हणता येईल त्याला, की जो फेकून दिला होता आईने, त्याला अभयपुत्र म्हणजे राजपुत्राने सांभाळलं होतं. आणि हा जीवक, आता ते म्हणतात की त्यांचा वेगळा आहे, पण भारतामधला पहिला जर चांगला शल्य विशारद कोण असेल तर हा जीवक आहे. कारण जीवक ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकून आला, कारण अभयपुत्रानेच त्याला शिकायला पाठवलं होतं आणि अभयपुत्राने त्याला दत्तकही घेतलं होतं. आणि हा जीवक पुढे एवढा नावाजलेला वैद्य म्हणायचे त्यावेळेसचा, की तो एवढा झाला. आणि त्याच्यानंतर त्याने भगवंताची ख्याती ऐकली, प्रवचन ऐकलं, आणि भगवंत सम्यक संबुद्धच होते, परंतु भगवंतावरती त्यांनी विलाज केलेले आहे. त्रिपिटकामध्ये 1-2 ठिकाणी तसा उल्लेख येतो की भगवान बुद्धाला जेव्हा आपण आताच्या ह्याच्यात काय म्हणतात ना वायुरोग म्हटले त्याच्यामध्ये, पण आता आपण बहुतेक त्याला गॅसेस म्हणता येईल, अशा प्रकारची चिकित्सा भगवान बुद्धाची पण जीवकांनी केलेली आहे. परंतु जीवकांनी भिक्षू होण्याकरता भगवंताला जेव्हा विचारलं तेव्हा भगवंतानी त्याला नकार दिला होता. कारण बघा काय असतं की आपलं आत्ताचं म्हणणं आपण काय म्हणतो की भिक्षू झालं पाहिजे, कारण भगवंताने भिक्षू करताच काढला. पण भिक्षूने काही ठिकाणी भिक्षू होण्याला नकार दिलेले आहेत, वेगवेगळ्या याच्यामध्ये दिलेले आहेत. की जेव्हा सैन्यातली लोक पळून येऊन भिक्षू होऊ लागली तेव्हाही त्यांनी सांगितलं की ह्या लोकांना भिक्षू करता येणार नाही. तशाच प्रकारच्या जीवकासारख्या माणसांना त्यांनी सांगितलं की तुलाही भिक्षू होता येणार नाही. कारण भिक्षूचा काय अर्थ असतो का? पहिला भिक्षू स्वार्थी काय होतो की स्वतःला निर्वाण करण्याच्या भानगडीत पडतो. जर जीवक भिक्षू झाला असता तर त्याच्यामध्ये असणारी ती वैद्यकीय ही कला ती पुढे गेली असती का? नाही. आणि म्हणून मी जसं काल सांगितलं की त्यांनी भिक्षूवरती चिकित्सा तर केलीच, पण काही भिक्षूला त्या थेरपीचे नॉलेजही होते. म्हणून मी जसं सांगितलं की थेरपी हा शब्दच थेरोपासून आला, कारण भिक्षू जसे बाहेर शिकायला गेले तर ही चिकित्साही सोबत घेऊन गेले होते. आणि म्हणून शिकवता शिकवता जीवक हा पहिला डॉक्टर आहे. हिंदू धर्मामध्ये त्याला हे देत नाही, ते वेगळ्या चालत सरप किंवा पातंजली अशा लोकांना ते सांगतात, परंतु त्यांच्याही पहिला जीवक हा पहिला डॉक्टर आहे. आणि ह्या जीवकाने आपलं एक आम्रवन, त्याच्याही आम्रवनाचं नाव आम्रवन आहे, हे दान दिलेलं आहे. तेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिक्षुवर जीवक दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळवण फार दूर असल्याने
त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याने वाटले. या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतापाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्यासाठी त्याने अनुज्ञा मागितली. तथागताने मुग्ध राहून संमती दर्शवली. इथे जीवकानेही भगवान बुद्धाला दान दिलेले. बघ, जीवक हा भिक्षू संघाचा परिपूर्ण म्हणजे विलास करणारा, कुठलेही भिक्षू आजारी असतील काय असतील तरी हा जीवक त्यांची सेवा चाकरी आणि वैद्यकीय उपचार करत होता आणि जीवकाने आपलं दानही केलेलं होतं. तर तिसऱ्या प्रकारचं प्रकरण घेतले त्यांनी आम्रपालीचं दान. आता आम्रपाली सगळ्यांनाच माहिती आहे. आम्रपाली ही गणिका आहे. वेश्या नाही म्हणता येईल, तो शब्द हे आहे का जेव्हा तुम्ही वैशाली नगरीची ती गणिका म्हणता येईल आपल्याला. कारण त्यावेळेची बघा, कारण आपण श्रीपीठक आणि बौद्ध धर्माच्या त्यावेळेच्या आचरण जर बघायला गेले तर त्यावेळेस आम्रपाली ही एवढी सुंदर होती. तिची कथा खूप ही आहे. आम्रपाली एका माणसाला ती सापडलेली आहे, पण ती एवढी सुंदर होती तर तिच्या बापाने तिला लपून ठेवलेलं होतं की कारण त्यावेळेच्या राजा लोकांची जर नजर गेली तर ते अपहरण करायचे. आणि मग कधी कधी अपहरण असलं तर त्यांना राणीचाच दर्जा मिळायचा का नाही, कुठेतरी आपल्या जनानखान्यात त्या टाकल्या जायच्या, म्हणजे दुर्गती असायची. म्हणून त्याला वाटलं होतं की आपल्या मुलीची दुर्गती होऊ नये म्हणून तो तिला घेऊन वेगळ्या ठिकाणी होता. पण म्हणतात ना की सौंदर्य आणि फुलाचा वास कुठेही झाकत नाही. आता ती लहान होती तर जवान व्हायलाच लागली आणि जेव्हा ती राजाच्या नजरेत पडली तेव्हा तिच्याकरता युद्ध होतील तर त्यावेळेची लोकही समजदार होते. मग त्यावेळेचा शब्द आहे नगरवधू. नगरवधूचा अर्थ काय होता की त्या नगरामध्ये तिने सगळ्यांचं मनोरंजन करावं, म्हणजे कुणालाही आपलं मनोरंजन करून घेऊन तिच्याकडे जाता येईल. म्हणजे युद्धाचे प्रसंग येतील का नाही, कारण आजपर्यंत जेवढेही वाईट आणि सगळे युद्ध झाले ते स्त्री करता झालेले. कारण त्यावेळेचे राजी लोक दोन गोष्टीमध्ये स्त्री त्यांनी वापरलेली आहे. एक तर जबरदस्ती करण्याकरता किंवा हरलेल्या राजाने आपली मुलगी किंवा आपली बहीण ती त्या राजाला दिलेली आहे. आणि त्यावेळेसचा तो शिष्टाचार लागू होता आणि म्हणून त्यावेळेच्या त्या राजांनी किंवा त्यावेळेच्या त्या लोकांनी आम्रपालीला तो एक हे दिलेला आहे की ही कोणाची राणी होणार नाही, कारण जर राणी झाली तरी युद्ध होतील. आणि म्हणून तिला नगरवधू म्हटलं, कारण त्या नगराची ती नगरवधू. म्हणजे याचाच अर्थ की त्याला आता आपण वेश्या नाही म्हणता येणार, कारण तिला खूप सन्मान होता त्यावेळेस. ती नगरवधू असल्यामुळे कुठल्याही राजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये, आता कसं आहे की जर तुमच्या नगराचा एखादा महापौर असेल तर त्याला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतात की नाही, त्या प्रकारची ती नगरवधू होती. म्हणून आता आपण जरी तिला हेट स्पीचनी बघत असेल पण त्या दृष्टीने त्या जमान्यामध्ये त्या लोकांमध्ये तिच्याकडे सन्मानपूर्वकच बघितल्या जात होतं. आणि ती निश्चित सन्मानपूर्वक नव्हती तर त्या नगरामधली ती एक खूप मोठी श्रीमंत श्रेष्ठी होती की तिचं एक मोठंच्या मोठं आम्रवन होतं, मोठाचा मोठा महाल होता. म्हणून त्या नगरामधली वैशालीची ती एक प्रतिष्ठित स्त्री होती. नगरवधू तर होतीच पण ती एक प्रतिष्ठित स्त्री होती, तिला मान आणि सन्मानही होता. अशी ही आम्रपाली तीही भगवान बुद्धाची म्हणजे प्रशंसक म्हणता येईल किंवा भगवान बुद्धाला अनुरूप होती. त्या बघू आता तिचं काय आहे. तर तथागत नदिकामध्ये राहिलेले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंदा, आपण वैशालीला जाऊया. बरे तर संमती दर्शवून आनंदाना तथागतांना आनंद मिळाला. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ शासकीय वाहने मागून त्यापैकी एका ससा आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. तिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत तिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती अशी बसल्यावर तथागताने तिला धर्मोपदेश केला. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, भगवान भिक्खू संघासहित
उदकीत मजकडे भोजनास येतील काय? तथागताने मुग्ध राहून संमती दर्शवली. आपल्या आमंत्रणाचा त्याने स्वीकार केला हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती निघून गेली. वैशालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रावनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करायचे होते. म्हणून त्यांनी ही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकाला एक एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले. आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. त्या तरुण लिच्छवीच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक असाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, आमच्या रथांना अशी टक्कर देत तू का बरं निघाली आहेस? महाराज, आत्ताच मी तथागतांना भिक्षू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे. आम्रपाली बोलली. हे सौभाग्य आम्हास प्रदान कर. आम्ही तुला 1,00,000 रुपये देतो. महाराज, वैशाली आणि इतर निमंत्रणाखाली प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही. लिच्छवी हात वार करीत बोलले. आम्रपालीने आम्हास हरवले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळावा या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. लिच्छवी दुरून येताना दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी त्या लिच्छवीकडे पाहावे, या लिच्छवीच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे. हे परलोकातील जणू देवच आहेत. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. नंतर तथागतांना उद्देशून तो बोलले. तथागतांनी भिक्खू संघासह उदकही आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी. हे लिच्छवी जन हो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीचा आधीच शब्द दिला आहे. ते म्हणाले. आम्रपालीने आपल्याला हरवल्याची लिच्छवीने आता खात्री पटली. तथागताचे आभार मानून आणि त्याच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रसादात साखर भात मिश्रित मिष्टाने तयार करून ती तथागतांना म्हणाली, महाराज, वेळ झाली, भोजन तयार आहे. पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षू संघासह आम्रपालीच्या प्रसादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिष्टाने वाढली आणि पोट भरितो त्यांना जातीने आग्रह केला. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपालीनंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाले, भगवान, आपणास या आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे. तथागताने त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यावर ते तेथून निघून गेले. आम्रपालीच्या कथा मी जसं सांगितलं की आम्रपाली एक सन्माननीय होती. तर बाबासाहेबांनी जसा उल्लेख केला की आम्रपालीच्या वनामध्येच बुद्ध येऊन थांबतात. जेव्हा तिला ते कळतं, प्रसंग लक्षात घ्या तुम्ही की जेव्हा आपण कधी कधी काय होतं की आम्रपालीच्या विषयी बऱ्याचशा मनात आदर मिश्रित नसला तरी तिला हेट दृष्टीने पाहण्याची दृष्टी आहे. प्रसंग कसा आहे की ती बुद्धाला भेटायला निघाली. कशातून जाते? रथातून. विचार करा की त्यावेळेसची गणिका आहे. रथ हे त्यावेळेसच्या राजाचं वाहन आहे. रथ कोण वापरत होते? राजे वापरत होते. मग ही गणिका असूनही हिला केवढी मोठी सुविधा होती, म्हणजे ती प्रतिष्ठित होती की नाही? सांगण्याचा उद्देश आहे की गणिका, आपण जिला वेश्या म्हणतो, ती त्या शब्दाने वेश्या मुळीच नव्हती, ती एक प्रतिष्ठित होती. म्हणून आजही जर आपण बघितलं, ज्याला कलाकार म्हणतो आपण, म्हणतो की नाही, आजच्या नट्यालाही किती महत्व आहे की नाही? जर तुम्ही म्हटलं की पिक्चर मध्ये काम करणारी नटी, तिला कोणी म्हणेल का ती वेश्या आहे म्हणून? कारण जर एका जमान्यात तुम्ही बघितलं तर ती अंग प्रदर्शन करणारी लोकांना नव्हती आवडत ना. स्त्रीने ते करू नये. कारण जर तुम्ही आजपासून 70-80 वर्षाच्या काळात पाठीमागे गेलात तर त्यावेळेस नाटकामध्येही स्त्रीची भूमिका माणसं करायची. कारण स्त्रीला त्यावेळेस ते हीन समजल्या जायचं. परंतु बुद्धाच्या काळामध्ये नगर वधू म्हणजे ही मनोरंजनाचे कार्यक्रम, त्यावेळेस नृत्य करत असेल नाही, त्यावेळेस नृत्य म्हणजे त्यावेळेस केवढी मोठी प्रतिष्ठा होती तिला. किती रथामध्ये भेटायला गेली होती बुद्धांना.
भेटायला गेली, जिथपर्यंत रथ जाती जाऊन बुद्धाच्या बाजूला बसली, निमंत्रण दिलं, बुद्धाने स्वीकारलं. प्रसंग घ्या, आपल्याला ते साधं वाटतं वाचताना, पण जेव्हा ती रथ घेऊन तिकून येते, लिच्छवी कोण आहेत तिथले? राजे आहेत, राजे लोक आहेत ते, आणि त्यांचे रथ तिकून येत आहेत. आणि हिला एवढा आनंद झाला. आता विचार करा, आपल्याला एखादा आनंद झाला तर आपण कशी उड्या मारत येतो लहान वयात, बघा तुम्ही. जर एखादा पोरगा आताही मोठा झाला आणि एखादा UPSC झाला तर त्याला कितीतरी आनंद होतो. एका शास्त्रज्ञाची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, तो युरोका म्हणून बोंबलत पळाला होता, नागळा पळाला. तो हौदामध्ये आंघोळ करत होता आणि त्याच्या हौदामध्ये पडल्यानंतर जेवढं पाणी बाहेर पडलं तेव्हा त्याला शोध लागला त्या परिमाणाचा, आणि म्हणून तो काय म्हटला, युरेका म्हणजे सापडलं. त्या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे माणसाला जर आनंद झाला तर पुढच्या कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही. म्हणून पुढून येणाऱ्या राजाच्या रथालाही हिने त्या रथाला टक्कर देत गेली. त्यांच्या असाला आस लागले, चाकाला चाक लागलं. म्हणजे काय, त्यावेळेची मोटर गाडीचे ना, आपण इकून येताना आपली गाडी त्याच्या गाडीला घासून गेली. उदाहरणार्थ, तुम्ही आले मला भोजन द्यायला, मी एवढा मोठा भिक्षू, आणि तुमचं भोजन स्वीकारलं आणि मोठ्या माणसाचं नाही स्वीकारलं, तर तुम्हाला आनंद होईल की नाही? त्याच पद्धतीचा तिला आनंद झाला. आणि मग ते राजे तिला विचारतात की आम्रपाली, तू एवढी कशी बेभान झाली की आमच्या रथाला टक्कर देऊन चाललीस? त्यावेळेस ती आनंदित होऊन म्हणते की मला तथागताचं भोजनदानाचं आमंत्रण माझं त्यांनी स्वीकारलंय. आणि ते नाराज होतात की शेवटी नगरवधू आहे ना, ते राजे आहेत आणि भगवंत आहे, तथागताने हिचं आमंत्रण स्वीकारलं आणि त्यांना माहित होतं तर तिलाच आमिष देतात. कारण शेवटी ते लोकांचं, कारण श्रीमंत का होती? नगरवधू होती. मनोरंजन करत असेल तर पैसे घेऊनच करत असेल ना त्यांचं, आणि म्हणून ती श्रीमंत होती ना. आणि त्यांना तेच वाटलं की नगरवधू आहे, भगवंताचं निमंत्रणही ती आम्हाला वर्ग करेल. परंतु तिने सांगितलं नाही, तुम्ही 1,00,000च काय, पण तुमच्या अंकित असणारं राज्य जरी मला देऊ केलं तरी मी भगवंताचं भोजनाचं निमंत्रण तुम्हाला वर्ग करणार नाही. तुम्ही विचार करा, आपण इथं बसलेले आहोत, आता आपल्याला किती साधी शुल्लक गोष्ट वाटते की नाही, की एका भिक्षूला, म्हणून कधी आपला विश्वास नाही बसणार. त्रिपिटकामध्ये लिहिलेलं आहे की आजही आपण काही काही गोष्टीचं भोजनदान देतो की नाही. समजा आपल्या घरी आपले वडील किंवा कुणी, तर आपण त्यांच्या स्मृतीप्रत्यार्थ लोकांना भोजन घालतो. त्रिपिटकामध्ये लिहिलेलं आहे सम्यक संबुद्धाचं भोजन तर एका जगाचं भोजन आहे. सम्यक संबुद्ध स्वतः आपल्या घरी येऊन जेवणं म्हणजे पूर्ण जगाला तुम्ही भोजन दिलं असं त्याचा अर्थ होतो. त्रिपिटकामध्ये स्वतः बुद्धांनी म्हटलंय की जर तुम्ही एका महाथेरोला भोजन दिलं तर 20,000 लोकांना भोजन दिल्यासारखं आहे. महाथेरोच्या तेव्हा बुद्ध म्हटले, तर आताच्या महाथेरोचं मी नाही सांगत. त्यावेळेस काय म्हटले ते की एका महाथेरोला जर तुम्ही तुमच्या घरी भोजन दिलं तर किती, 20,000 लोकांना भोजन दिल्याचं पुण्य लागतं. जर एका थेरोला दिलं तर 10,000. जर तुम्ही तेच प्रव्रजित भिक्षूला म्हणजे सामनेराला दिलं तर 5,000चं. म्हणजे तुम्ही विचार करा की लोक संघाला भोजन देत, पण त्यावेळेस ते पवित्रही तेवढेच असतील ना. कारण कुठलीही गोष्ट सत्यक्रिया, जेव्हा अंगुलीमालाला भगवान बुद्धांनी, कारण सत्यक्रिया घडत होत्या, नाही असं नाही. आजही तुम्ही जर अंतकरणातून कुणाविषयी मैत्री केली तर ती पोहोचते, पण मात्र ती सत्यक्रिया तुमच्या सत्यवचनाने असायला पाहिजे की मी जर खरोखर याच्याच करता केलं असेल तर. कारण भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला जेव्हा भिक्षा मागायला जातात तेव्हा त्या बाईच्या दारात जातात, तिची प्रसूती चालू असते आणि तिला भयंकर वेदना होतात, ती अवघडलेली असते, तिची प्रसूती होत नाही आणि ते तसेच भिक्षाने घेता येतात तथागताकडे. आणि जेव्हा ते भगवंताला सांगतात की भगवंत, ती बाई खूप त्रास झाले म्हणून मी काय आज भिक्षा न घेता चालेल, भगवंत परत त्याला म्हणतात तू जा तिथे आणि परत जाऊन तिथे बोल की जर मी भगवंताच्या शासनात आल्यापासून जर मी कोणाचाही खून केला नसेल किंवा मी कोणाची हत्या केली नसेल तर ही माझी भगिनी सुखरूप बाळांत होईल. आणि अंगुलीमाल आवक होतात की मी 999 खून केलेत, कारण त्याचं लक्षच नाही भगवंत काय म्हटले त्याच्याकडे. आणि ते भगवंतालाच विचारतात, भगवंत म्हणतात नाही, मी जसं बोललो तसं जाऊन बोल, जशाला तसं बोल. आणि जेव्हा तो बोलतो तो खरोखर, कारण सत्यक्रिया होते. जेव्हा अंगुलीमाल दारात जाऊन उभे राहतात तेव्हा ती भगिनी
सुखरूप प्रसूत होते. म्हणून आजही जर कुठलीही गर्भवती स्त्री असेल आणि आम्ही मंगल ग्रह तिचा करायला गेलो गर्भवतीचा, तर आम्ही अंगुलीमाल सुत्त म्हणायला सांगतो. आपण अंगुलीमाल सुत्ताचं पठण केलं पाहिजे. आणि त्याच दृष्टीने इथे भोजनाचं निमंत्रण आहे. म्हणजे त्यावेळेस किती महत्व होतं, कारण ती आम्रपाली का भेटली असेल त्या राजा लोकांना, की एका तथागताला किंवा एका सम्यक संबुद्धाला भोजन देणं म्हणजे जगातल्या पृथ्वीवरच्या लोकांना भोजन दिल्यासारखं होतं. म्हणून तर ती भेटली असेल ना त्यांना. म्हणजे एक पूर्ण राज्यही दिलं तरी मी तुम्हाला तथागताचं भोजनाचं निमंत्रण वर्ग करणार नाही. आणि तरीही त्यावेळेसच्या राजाला, कारण गर्व अभिमान अहंकार हा प्रत्येकात असतो, आणि मग त्यावेळेस त्या लिच्छवी नाही वाटतं की जाऊ द्या आपण भगवंतालाच पटवूया, भगवंताला सांगू, ऐकतील ना ते, गणित आहे किती केलं तर, आम्ही हातपाय जोडले तर राजे आहोत, काहीतरी इन्फ्लुएन्स होईल ना. पण होत नाही. कारण सत्यक्रिया का होत होत्या, तर सगळेच इमानदार होते. भगवान बुद्धांनी गेल्या गेल्या जेव्हा त्यांनी बसले, अभिवादन केलं आणि भगवंताला विचारलं की उद्या आमच्याकडे भोजन आहे, तर भगवंतही बोलले नाही, मी याच्या अगोदर आम्रपालीचं भोजन स्वीकारलंय आणि म्हणून मी तुमचं स्वीकारणार नाही. परत ह्या भोजनावर अजून एक कथा सांगतो तुम्हाला, त्रिपिटकामध्ये येते. त्यावेळेसचे भगवान गौतम बुद्धाच्या काळातली नाही, अगोदरचे बुद्ध आहेत त्यांच्या काळातली ती कथा आहे. की त्यावेळेस पूर्ण गाव निमंत्रण द्यायचं भिक्षू संघाला. कारण एका भिक्षू संघाला एका माणसाची, एक माणूस 3-3 हजाराचा संघ असायचा ना. आजही श्रीलंकेमध्ये जर तुम्ही गेलात तर गावाच्या गाव भिक्षू संघाला निमंत्रण देतात. त्यांचा नाश्ता असेल, कारण गाव येतं विहारामध्ये, नाश्ता बनवतं करतं. श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये अजून ती प्रथा आहे, कारण ती लोक आपल्यापेक्षा गरीब आहेत. पण आजही तिकडे भिक्षू आणि भिक्षू संघाचा खूप सत्कार. तेव्हा भगवान बुद्धाच्या अगोदरच्या बुद्धा काळामध्ये अशीच गावाच्या गाव निमंत्रण, संघाला निमंत्रण द्यायची. मग काय असायचं, जर समजा संघ 500 लोकांचा संघ असेल आणि गाव 500 घराचा असेल, तर मग प्रत्येकाकडे जायचा. असाच एक गरीब माणूस होता की त्यांनी कधीच संघाला निमंत्रण, कारण संघाला निमंत्रण द्यायची त्याची अवकातच नव्हती, काम करायचे. पण जेव्हा त्यांनी गावाचं निमंत्रण स्वीकारलं, तेव्हा ती बायको शेवटला सांगते की सगळं गाव संघाला भोजन दान देतंय, आपला हिस्सा काहीतरी सांगा. आणि सगळ्यात गरीब घर आहे, म्हणून त्या गावच्या प्रमुखाकडे जाते, ज्याने निमंत्रण, भगवंताचं निमंत्रण देऊन आलेलं असतो, त्याच्याकडे जातात की आमच्याही घरी एक भिक्षू पाठवा. हा उडत उडत हो म्हणतो. परंतु जेव्हा भिक्षू संघ येतो मग वाटणी होते ना, तुम्ही तिघे याच्याकडे जा, 4 त्याच्याकडे जा, 5 त्याच्याकडे जा, सगळे त्यांच्याकडे जा, सगळ्याची वाटणी होते. आणि हा बिचारा, याच्या घरी कोणी भिक्षू शिल्लक राहतच नाही. आणि यांनी सगळी तयारी केलेली असते, म्हणजे मजुरी करून ज्याच्या घरी कामाला गेले त्याला विनंती केलेली असते की आज माझ्याकडे भिक्षू जेवायला येणार आहे, म्हणून माझी 8 दिवसाची मजुरी मला अगोदरच द्या, कारण मला भिक्षूला भोजन द्यायचंय. आणि याच्या वाट्याला भिक्षू येतच नाही. परंतु त्यावेळेची एक प्रथा असते की भगवंत कोणाचंही निमंत्रण स्वीकारत नाहीत, कारण जेव्हा ते कुटीतून येईल आणि जो दारी असेल त्याच्या हातामध्ये भिक्षापात्र देतात आणि त्याच्या मागे ते निघतात. तर त्यावेळेचा जो राजपुत्र असतो, तर तो त्यावेळेच्या तथागताच्या कुटीच्या पुढे जाऊन उभा राहतो की भगवंत बाहेर निघाले की मी हात जोडेन आणि निमंत्रण देईल, म्हणजे माझ्या हातात भिक्षापात्र देतात. आणि तोपर्यंत ज्याने निमंत्रण दिलेलं असतं तो माणूस त्या माणसाकडे जातो की काय, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं माझ्याकडे एकतरी भिक्षू पाठवा, तुम्ही काही पाठवला नाही. तोही म्हणतो अरे मी विसरलो. मग आता काय करायचं. गोष्ट म्हणजे याला किती महत्व असतंय. आणि त्याही तथागताला ते अंतर्ज्ञानी होते. त्यांना अंतर्ज्ञानाने कळालं की एका जणाचा याने निमंत्रण, भिक्षू त्याच्या घरी नाही गेलेले. राजाच्या घरी भिक्षू गेले तरी तो मला न्यायला परत आलाय. आणि मग तो जो माणूस असतो तो म्हणतो गड्या आता सर्व तर गेलेत, पण आता एक काम आहे बघ, तू जाऊन तथागताच्या पुढे उभा राहा, जर तुझ्या नशिबात असलं तर येतील. आणि जेव्हा हा जाऊन उभा राहतो तेव्हा तथागत कुटीच्या बाहेर आल्यानंतर त्या गरीबाच्या हातातच आपलं भिक्षापात्र देतात. म्हणजे तथागतांनाही कळतं की अंतर्मनातून मला कोण आहे. त्याच्यानंतर खूप मोठा हे आहे त्याच्यामध्ये की मग
तथागताला भोजन द्यायचं तर मग त्यांचा तो तिथे त्यांचं जेवण बनवायला ऑटोमॅटिक हे जातात. मग त्यांनी याच्यामध्ये आहे ते जातक कथेमधलं. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की बुद्धाच्या काळापासून त्यांच्या अगोदरच्या बुद्धाच्या काळामध्येही भिक्षूच्या भोजनदानाला खूप महत्व होतं. कारण ते भोजनदान स्वीकारणं आणि भोजनदान देणं ही एक खूप मोठी पुण्याची ही मानल्या जात होती. आणि म्हणून आम्रपालीनी त्यावेळेस भगवान बुद्धाला आमंत्रण दिलं. त्यावेळेसच्या लिच्छवीचंही भगवान बुद्धाने आमंत्रण स्वीकारलं नाही. जेव्हा भगवान बुद्ध आम्रपालीच्या घरी भोजनाला जातात, आता नेहमी तुम्हाला उल्लेख येत असेल बघा की भगवान बुद्ध उच्च आसनावर बसतात आणि संघ खाली बसतो. का बसत असतील ते? कारण 2, 2.5, 3 हजाराचा संघ आहे. हा, कारण ते पालक आहेत. उच्च आसनावर बसून माझा शेवटचा भिक्षूही जेवलाय की नाही, त्याची हे होते की नाही. आणि परत सांगतात की बुद्धाच्या 32 लक्षणापैकी की भंते जेव्हा ते भोजन करत होते तेव्हा एकही शीत त्यांच्या चिवरावरती पडत नव्हता. कारण का? ह्या बोटाच्या मध्ये एक पडदा होता त्यांच्या, त्या लक्षणापैकी एक आहे. आणि तो पडदाही असा होता की इकडून तिकडे दिसत होतं त्याच्यातून. म्हणून त्यांनी भोजन घेताना, कारण त्यांनी जे विनय बनवले होते की भोजन घेताना हे 48च घास खाल्ले पाहिजे, ते पहिल्या याच्यामध्येच असले पाहिजे. म्हणून जर तुम्ही आजही कधी गेलात आणि तुमच्या घरी जर भिक्षू आला आणि तो जर भिक्षा पात्रातच जेवत असेल तर जर तुम्ही त्याला हात धुवायला पुढे केलं तर तो असेच बोट करणार फक्त काय. कारण ती बुद्धामध्ये चालत आलेली प्रथा आहे. कारण त्यावेळेस 2.5-2.5, 3-3 हजाराचे संघ असायचे. त्यांनी जर दोन्ही हात चोळून धुतले असते तर 2-4 ड्राम पाणी असंच गेलं असतं. म्हणून ते फक्त खाली एवढेच द्यायचे. त्याला प्रसंगही असायचे. आजही आपण भिक्षू संघ गेलं की तुम्ही पाय धुता, फुलं टाकता. ही प्रथा कुठून आलेली आहे? तिथून. कारण भिक्षू संघ कुठून यायचा? जंगलातून यायचा. त्यावेळेस आपल्यासारख्या रोड होते का? गाड्या घोड्याही नव्हत्या. आणि रथ प्राणी ओढतोय म्हणून ते स्वीकारणंही शक्य नव्हतं. वाहन जर आज बुद्ध असते तर मला वाटतं गाड्या स्वीकारल्या असत्या. कारण रथही राजाने देऊ केले असतील ना. भगवान बुद्ध जेव्हा पायी चालत असतील तर त्यावेळेच्या राजाने एवढे वनच्या वन दान दिले. रथ म्हटले असतील ना ते की आम्ही तुम्हाला रथ देतो म्हणून, परंतु तो प्राणी ओढतो म्हणून भगवंतानी स्वीकारले नसणार. कारण तसा उल्लेख तो कुठे येत नाही, पण आपल्याला तो तर्काने करायला काही हरकत नाही. स्वीकारले नसतील म्हणून भगवान बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा आपण हे होतं तेव्हा आम्रपाली त्यांच्या बाजूला बसले. भगवान बुद्ध उच्च आसनावर बसायचे की संघ दिसला पाहिजे. आणि भगवान बुद्धाचं जेवण तेव्हा संपायचं जेव्हा शेवटचा भिक्षू जेवलेला असायचा. कारण मग तेव्हा कधी कधी तुम्ही जर मिलिंद प्रश्नामध्ये ऐकलं असेल की सगळ्यांचं जेवण झालं आणि मग राजा विचारतो की आता जर तुमच्या संघाला बसायचं असेल तर बसू द्या, नाहीतर संघाला जाऊ द्या, आपल्याला शास्त्रार्थ करायचा. कारण त्यावेळेसचे नागसेन बनतेजी. तसंच होतं. भगवान बुद्धाचा संघ असला तर भगवान बुद्ध दक्षिणा देण्याकरता कधी कधी भिक्षू आपल्या स्थानावर निघून जायचे. म्हणजे तर तिथं आम्रपाली बाजूला बसते. भोजन दान दिल्यानंतरचीच दान आहे ती. आणि त्यावेळेस ती विनंती करते की भगवंत माझ्या ज्या आम्रवनामध्ये तुम्ही उतरलात ते आम्रवन तुम्ही स्वीकारा. ऍक्च्युली त्या दानाच्या प्रक्रियेमध्येच ती आम्रपाली एवढी प्रभावित होते, त्या प्रवचनाने एवढी प्रभावित होते की ती नंतर भिक्षुनी होते. आणि ती एवढ्या याला जाते की सम्यक संबुद्धापर्यंत त्या प्रवास होतो, पण सम्यक संबुद्ध स्त्री बनत नाही म्हणून ती अरहंतापर्यंत जाते. अशा स्त्रिया बऱ्याचशा अरहंत झालेल्या आहेत, बोधिसत्व झालेल्या आहेत. त्याच्यामधली एक आम्रपाली आहे. आणि तिने भगवान बुद्धाला आम्रवन हे दान दिलेलं आहे. तर दुसरी आहे विशाखेची दानशूरता. विशाखेची कथा मी कालच सांगितली तुम्हाला की विशाखा त्या नगरामधली ती खूप दानशूर आणि श्रेष्ठही आहे. मी जास्त विश्लेषण करणार नाही, फक्त वाचून दाखवतो, कारण काल तुम्हाला मी त्याच्याविषयी सांगितले. जवळजवळ तेच आहे. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरीच मुले व नातवंडे होती. जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली.
आणि आपल्या उघड्या देवावर पाऊस पडू दिला नाही. दुसऱ्या दिवशी तथागताचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाले, भगवान, मला आपणाकडून 8 वर हवे आहेत. भगवान म्हणाले, विशाखा, वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाहीत. विशाखा बोलले, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रव्य असेच आहेत. तथागताने अनुज्ञा देताच विशाखा बोलली, भगवान, आयुष्यभर वर्षकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांनी शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खूला स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागताकडून ते अष्टवर मागण्यात तुझा काय हेतू आहे? आणि विशाखा बोलली, भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्षू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोहोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूने आपली वस्त्रे उतरून ठेवली असल्याने तिच्या दृष्टीपथीस आले. तिला असे वाटले की हे भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कोणीतरी तपस्वी आहे, म्हणून ती परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले. भगवान, नग्नता अपवित्र आणि किळसवाणी असते, त्यामुळे संघाला अजन्म वर्षावाचा उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळवताना वाटेत थकून जातात. भगवान, ह्यामुळे विहारात येणाऱ्या भिक्षूची अजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्षू भिक्षा मिळवता मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काढता काढता तो थकून जाईल. चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. पाचवे म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. सातवे म्हणजे भगवान, आपणही खिरीची प्रशंसा केली आहे, जिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूक तहान भागते, निरोगी माणसाची पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते. म्हणून अजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनिच्छा आहे. शेवटचे म्हणजे भगवान, अच्छीवरती नदीत भिक्खूनी गणिकासोबत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा, वृद्धपकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. भगवान, नम्रता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि चिटकरा आणणारी गोष्ट आहे. माझ्या वर मागण्यामागे हे प्रयोजन आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागताकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे? विशाखा म्हणाली, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागताकडे आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला काय गती मिळाली? त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले किंवा त्याला अर्थ प्राप्त झाले. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारेन की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्वी होता काय, आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाले असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा येणाऱ्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णाईताला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्या अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल. आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल. एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा तप्त संबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान, हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार आहे. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितले. जे पात्र आहेत त्यांना दान करणे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे राग लोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे एक खराब भूमीत बीज पेरण्यासारखे. दानाचा स्वीकार करणाऱ्याचे मनोविकार गुण विकासात कुंठित करून टाकतात. त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखाचे आभार मानले. शील संपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने हे जे काही दान देईल ते दान दिव्य, दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखाने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासिकामध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान मिळाला.
विशाखेचं मी काल बरंचसं विश्लेषण केलेलं आहे. त्यातलं फक्त एकच विश्लेषण करेल की जे आज तुम्हाला नवीन आहे. आणि तिने भिक्खुनीविषयी सांगितलं होतं, कारण त्यावेळेसच्या भिक्खुनी त्या अवचरिता नदीमध्ये जाऊन स्नान करायच्या आणि त्याच्या वरच्याच बाजूला त्यावेळेसच्या वेशा त्याही स्नान करायच्या. कारण भिक्खुनी ह्याही तरुण भिक्खुनी झालेल्या असायच्या आणि मग त्या वेशा यांना चिडवायच्या की जवानीमध्ये कशाला भिक्खुनी झाल्या, जवानीमध्ये आम्ही जसं काम करतो तसं तुम्ही करायला पाहिजे. आणि मग विशाखा तिथे बोलली की त्यांच्याकडे एकच चिवर असल्यामुळं त्या भिक्खुनी नदीमध्ये जाऊन उघड्या होऊन आंघोळ करतात, म्हणून मला हे चिवरदान देण्याचं खूप पुण्य प्राप्त होईल आणि म्हणून ते वरतीने मागितले होते. बाकीचं विश्लेषण मी काल तुम्हाला विशाखाचं केलेलं आहे. त्याचप्रमाणे विशाखाचं हे दान आणि हा चॅप्टर भगवान बुद्धांनी त्यांच्या वेळेस, तसे तर भरपूर लोकांनी दानं दिलेले आहेत. भरपूर लोकांनी त्यावेळेस भगवान बुद्धांनी म्हणजे त्यावेळेसचे असणारे गणराज्य, त्यावेळेसचे असणारे राजे यांनी तर डिक्लेअरच केलं होतं की भगवंतावरती जर कुणी हल्ला केला किंवा भगवंतावरती कुणी प्रहार केला तर तो आमच्या राज्यावर प्रहार समजण्यात येईल. म्हणजे एवढे त्या काळातले राजे आणि गणराज्य भगवंताला मानत होते. म्हणून हा चॅप्टर, कारण हे प्रकरण आता आपण इथे संपवू. त्याच्यानंतरचं दुसरं प्रकरण आहे, त्याचे जो कोण विरोधक आहेत हे प्रकरण आपण उद्या बघूया.